नमस्कार मैत्रिणो, राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, काठापासून आपल्याला बोटनेक मध्ये डिझाइन बनवायची। तर ती डिझाइन कशी बनवायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर इथे 38 ची छाती आहे, तर मी 9.5 इंच घेऊन 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि शोल्डरची रुंदी जी आहे ती 4.25 इंच घेतली आणि खाली आपल्याला 3.5 इंच घ्यायचंय। खालच्या बाजूने पण आपल्याला 4.25 इंचवर अशी मार्किंग करून चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला टाकायची आहे गळ्याची उंची। तर गळ्याची पूर्ण उंची आहे 11 इंच आणि मी इथे 3 इंच रुंदी घेतलेली आहे। तर इथे बघू शकता वरच्या बाजूला पण 3 इंच घ्यायचंय आणि इथे असा चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि जशी आपली डिझाइन आहे त्याप्रमाणे आखून घ्यायचं इथे। तर इथे मी बाहेरच्या बाजूला अर्धा इंच घेऊन गळ्याचा आकार घेतलेला आहे आणि सरळ लाईन आखून घेतली। तर बघा, इथे आपली अशी डिझाइन येणार आहे, म्हणजे काठ येणार आहेत। तर आपल्याला ही जे आखलेलं आहे ना ते दुसऱ्या बाजूला असं छापून घ्यायचंय आणि त्याच्यावर पण डार्क करून घ्यायचंय, म्हणजे परत एकदा खडूनी मार्किंग करून घ्यायची। असं या पद्धतीने दुसऱ्याही बाजूला आखायचंय, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपं जातं। तर हा आपला गळ्याचा आकार झालेला आहे आणि आता आपल्याला मेन फॅब्रिक वरती ठेवून त्याला पिना लावून घ्यायच्यात आणि जशी आपण खडूनी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची। तर इथे बघू शकता जशी मी खडूनी मार्किंग केलेली आहे, म्हणजे वरच्या गळ्याला मी शिलाई मारलेली नाहीये, फक्त खालचा जो गळा आहे त्याच्यावरनं शिलाई मारलेली आहे। आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय। तर वरचा गळा मी कट करून घेतलाय आणि आता आपल्याला खालचा गळा पण असा थोडंसं अंतर ठेवून कट करायचंय। ती शिलाई कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची। आणि बघा, इथे कॉर्नरला थोडंसं असं कात्रीने कट करायचंय आणि आता हे आपल्याला पलटवून घेऊन त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। पूर्ण बॅकला मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे, बघू शकता। आपला गळा तर तयार झालेला आहे। आता आपल्याला त्याच्यावरती काठाची डिझाइन बनवायची। गळ्यापासून पूर्ण खालीपर्यंत कॅनव्हास पुरेल एवढा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड घेतलाय। तर आपल्याला असं अर्धा इंचवर एक मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्या खाली एक अर्धा इंच मार्किंग करायची, कारण तो जो अर्धा इंच आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझाइन बनवायची। तर दुसऱ्याही बाजूला मी त्याच पद्धतीने आखून घेतलेलं आहे। परत एकदा मी तुम्हाला दाखवते की कॅनव्हास पेपर केवढा घेतलेला आहे। तर बघा, असा एवढा पूर्ण म्हणजे गळ्यापासून कमरेपर्यंत पुरेल एवढा आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि बघा इथून 2 इंचवर आपल्याला मार्किंग करून घ्यायची। तर मी 2-2 इंचवर अशा मार्किंग करून घेतलेल्या आहेत आणि वरच्या बाजूला 1 इंच कॅनव्हास पेपर जास्तीचा सोडलाय। तर 2 इंचच्या मध्यभागी पण आपल्याला मार्किंग करायची, म्हणजे जो अर्धा गोला आहे तो आपल्याला बनवायला सोपं जातं। फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपल्याला असा अर्धा गोल आखून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता, या पद्धतीने आपल्याला अर्धा गोल आखायचा आहे। दुसऱ्याही बाजूला याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून आखून घ्यायचंय। पूर्ण डिझाइन आखून झाल्याच्या नंतर उरलेला जो जास्तीचा कॅनव्हास पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर मी इथे कॅनव्हास पेपर हलेल म्हणून मी पिन लावून घेतली, बघा, नाहीतर कमी जास्त होईल, त्याच्यामुळे अशी पिन लावून घ्यायची। आणि बघा, बाहेरच्या बाजूने 2 इंच कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे आणि जास्तीचा कट करून घेतलाय। आपण जी डिझाइन तयार केली आहे ती अशी काठावरती ठेवून घ्यायची आणि त्या मापाने असं कट करून घ्यायचंय। उरलेले काठ आपल्याला
नंतर लागणारच आहेत. तर बघा या पद्धतीने मी काठ कट करून घेतलेले आहेत आणि बघा त्याच मापाचं मी अस्तर घेतलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला दोन्ही भाग असे समोरासमोर ठेवून कॅनव्हास पेपर प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपं जातं आणि कॅनव्हास पेपर हालत नाही. मी इथे प्रेस करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काठावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची. तर इथे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही भाग असे समोरासमोरच घ्यायचेत आणि नंतर शिलाई मारायची. कॅनव्हास पेपर हालू नये म्हणून मी आधी एक शिलाई मारून घेतली आणि बघा इथे जसं आपण डिझाईन आखलेली आहे त्याच्या बाहेरून अशी या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. कॅनव्हास पेपरवरती शिलाई जाऊन द्यायची नाहीये. असे या पद्धतीने आपल्याला परफेक्ट शिलाई मारून घ्यायची आणि उरलेला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. या पद्धतीने शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची आणि मध्ये जे कोण आहेत तिथे आपल्याला कात्रीने असं थोडंसं कट करून घ्यायचंय आणि आता आपल्याला अशी ही डिझाईन पलटवून घ्यायची आणि त्याला आपल्याला प्रेस करायचंय. इथे मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत आणि उरलेला जो जास्तीचा कपडा आहे तो पण मी कट करून घेतलाय. अशा या पद्धतीने कट करायचंय आणि आता आपल्याला जे काठ उरलेले आहेत ते आपल्याला लागेल तेवढे ठेवायचे आहे, म्हणजे तुम्हाला जेवढी रुंदी पाहिजे तेवढी ठेवायची आहे आणि उरलेले काठ असे फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. तर मी आधी काठाला मारून घेतली आणि नंतर अस्तरला मारून घेतली, कारण आपला सेम कपडा शिलाईमध्ये गेला पाहिजे आणि काठ पण सेमच उरले पाहिजे एकसारखे सगळे. तर बघा दोन्ही काठाची डिझाईन मी तयार करून घेतली आणि आता आपल्याला इथे ठेवून घ्यायची दोन्ही बाजूला आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. तर इथे बघू शकता या पद्धतीने काठ ठेवून मी दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे आणि उरलेला जो वरचा भाग आहे तो कट करून घेतलाय. तर बघा हे जे अर्धे कॉर्नर आहेत ते वरती उचलतात म्हणून त्याच्यावरती पण शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्याही बाजूला याच पद्धतीने काठ लावून घेतलेत आणि आपल्याला बॅकला टक्स देऊन कमरेला नेहमीप्रमाणे पट्टी लावून घ्यायची. आता वरचा गळा जो राहिलेला आहे त्याला आपल्याला फिनिशिंग देऊन घ्यायची. असं पायपिंगला जसं क्रॉस पट्ट्या काढतो त्या पद्धतीने पट्ट्या काढून आपल्याला या पद्धतीने लावून घ्यायच्यात आणि आतल्या बाजूला फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. इथे आपली डिझाईन तयार झाली आहे. कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डिझाईन शिकण्यासाठी आणि ब्लाऊज शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन